नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। चला तर आपली जी काही टीईटी असणार आहे, महा टीईटी 2026 याच्यासाठी जो काही महत्त्वाचा घटक असणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर नंबर 2 याच्याविषयीची आपण काय करणार आहे तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया यामध्ये प्रामुख्याने जे काही बालमानसशास्त्र आहे त्याचबरोबर अध्यापनशास्त्र याचा अभ्यास कसा करावा आणि कशा पद्धतीने पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी कशी पास करावी। ओके, चला तर मग जाणून घेऊया या विषयामध्ये काय सांगितलं जातं बघा। तर हा आपला काय असणार तर असं पेपरचा फ्रंट पेज असणार आहे। ओके, या फ्रंट पेज मध्ये आपल्याला सगळे जे काही असणारे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचा काय दिलाय ते क्रमांक दिलाय। जर का तुम्ही इथं पाहिलात तर या ठिकाणी भाषा दिलाय बघा, पहिल्यांदा दिलाय मराठी विषय 1 ते 30 प्रश्न दिलेत। दुसरा दिलाय बघा इंग्रजी विषय किती असणार बघा 31 ते 60 असे 30 प्रश्न असणार आहेत। ओके, आणि तिसरा जो काही पेपर दिलाय हा याच्यामध्ये तर तो कुठला सांगितला जातो बघा, तर या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरती किती असणार आहेत सर्वसाधारणतः 30 प्रश्न विचारले गेलेले आहेत। ओके, आणि एकूण गुण किती सांगितले जातात तर 30 गुण असणार आहेत। ओके, मग चला तर जाणून घेऊया याच्यामध्ये कोणता घटक महत्त्वाचा असणार आहे आणि कशा पद्धतीनं आपल्या याला काय असणार आहे तर जे काही महत्त्वाचा बालमानसशास्त्र याची तयारी कशा पद्धतीने करायची आहे। ओके, चला तर मग तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी हा आपल्याला काय असणार तर तिसऱ्या किंवा दुसऱ्या सेमिस्टर साठीचा काय असणार आहे तर बीएड मधला कोर्स पेपर असणार आहे। ओके, तर महत्त्वाचा पेपर असणार आणि याच्यावरतीच आपले जे काही बीएडचं काय असणार आहे पायाभरणी आहे ही पायाभरणी केली जाते। त्यामुळं बीएड साठीचा महत्त्वाचा विषय असणार आहे। ओके, जे कोणी मुलं आता सध्या बीएड करत आहेत त्यांनी या विषयाची परिपूर्ण तयारी आतापासूनच करत चला। यामध्ये बघा महा टीईटी पेपर 2 यामध्ये इयत्ता 6वी ते 8वी साठी काय असणार आहे तर हा सब्जेक्ट सांगितला जातो। हा एक तांत्रिक विषय असणार आहे आपल्यासाठी। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा जवळपास किती गुणांसाठी विचारला जाणारा असणार आहे तर 30 गुणांसाठी विचारला जाणारा सब्जेक्ट असणार आहे। ओके, या परीक्षेसाठी खालील महत्त्वाचे घटक काय असणार आहेत तर अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत ज्याच्यावरती पूर्वी प्रश्न विचारले गेलेले आहेत। ओके, मग याच्यामध्ये बघा काय काय सांगण्यात आलंय तर पहिलं जे काय असणार हा बालकाचा विकास असणार आहे, त्याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट हा घटक शिकवला जातो। ओके, मग चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता सांगण्यात आलाय बघा तर वाढ आणि विकास म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। याच्यामध्ये वाढ आणि विकासाची संकल्पना स्वरूप या दोघांच्या मधला जो काही फरक आहे हा फरक महत्त्वाचा बघा। ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असणार आहेत। ओके, ग्रोथ ही शरीराशी काय असणार आहे तर डिपेंड असणार आहे आणि डेव्हलपमेंट ही मानसिकतेशी काय असणार आहे तर डिपेंड असणार आहे। ओके, त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक त्याच टॉपिक मधला कोणता असणार विकासाची तत्वे। सर्वसाधारणतः विकासाची सर्वसाधारण तत्वे आणि त्यावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते असणार तर अनुवंश असेल, वातावरण असेल, त्याचबरोबर सामाजिक राजकारण वगैरे असेल तर या घटकांचा मानवी जीवनावरती किंवा बालकांच्या जीवनावरती होणारा परिणाम याचा काय करायचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर अवस्था, प्रामुख्याने अवस्था बघा 11 ते 14 वयोगटातील म्हणजेच कोणती अवस्था दिली या ठिकाणी किशोर अवस्था। बाल्याच्या विकासामधला सगळ्यात महत्त्वाचा जो काही टप्पा आहे किशोर अवस्था, या कालावधीमध्ये मुलांच्या शरीरामध्ये होणारे बदल, मानसिकतेतील बदल आणि त्याचबरोबर सामाजिक विकासावरती काय केले जातात तर प्रश्न विचारले जातात। ओके, त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक दिला बघा या ठिकाणी महत्त्वाच्या उत्पत्ती किंवा महत्त्वाच्या उपपत्ती। यामध्ये परीक्षेत मानसशास्त्रांच्या सिद्धांतांवर वारंवार प्रश्न विचारले जातात। ओके, मग भरपूर प्रकारचे जे काही शास्त्रज्ञ असणार आहेत ह्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारची काय केलेले असणार आहे तर जे काही सिद्धांत असणार हे सिद्धांत मांडलेले त्याच्यावरती प्रश्न विचारतात। मग प्रामुख्याने कोणकोणते शास्त्रज्ञ महत्व आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचा जीन पियाजे। ओके, बीएड शिकलाय आणि जीन पियाजे माहीतच नाही ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। ओके, त्यामुळे जीन पियाजे याच्यामध्ये बोधात्मक विकास ओके म्हणजेच काय असणार कॉग्निटिव्ह काय सांगितलं जातं डेव्हलपमेंट। दुसरा जो काही शास्त्रज्ञ आहे योगोत्स्की ओके म्हणजेच कोण असणार बघा लिव्ह योगोत्स्की असणार आहे। याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत महत्त्वाचा आहे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम। ओके, पुढचा बघा कोहलबर्ग। ओके,
कोहलबर्ग पुढचा सायंटिस्ट असणार आहे, त्याचा सिद्धांत महत्वाचा कोणता आहे बघा, नैतिक विकासाशी संबंधित सिद्धांत आहे. त्याच्यानंतर इतर ज्याच्यामध्ये थॉर्नडाईक असेल, पावलोव असेल, त्याच्यानंतर काय असणार स्किनर असेल, कोहलर इत्यादी यांच्या काय असणार महत्वाच्या उत्पत्ती असतील, त्याचबरोबर सिद्धांत. ओके, आणि त्याच्यामधले जे काही महत्वाची उदाहरणं आहेत, ओके, तर त्या उदाहरणांची या ठिकाणी सांगड घातली जातात आणि प्रश्न विचारले जातात. पुढचा महत्वाचा जो टॉपिक आहे अध्यापनशास्त्र आणि शिक्षक म्हणजेच पेडॉलॉजी. ओके, यामध्ये बघा काय काय विचारलं जाणार आहे. प्रामुख्याने जो काही जोर असणार आहे हा जोर अध्यापनाच्या पद्धतीवरती विचारला जाणार आहे. मग याच्यामध्ये विविध विषयांचा अध्यापन पद्धती, ओके, म्हणजे गणिताविषयीच्या अध्यापन पद्धती कोणत्या आहेत, विज्ञानाविषयीच्या अध्यापन पद्धती कोणत्या आहेत, ओके, सामाजिक शास्त्रांच्या विषयीच्या अध्यापन पद्धती, इंग्रजी मराठी विषयाच्या अध्यापन पद्धती, ओके, आणि त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर त्याच्यासाठी करण्यात आलेलं त्याच्यावरचं मूल्यमापन, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि मूल्यमापनाची साधने कोणती कोणती असणार आहेत ही माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, आदर्श शिक्षकाची भूमिका आणि वर्गातील आंतरक्रिया. ओके, आता ज्या काही वर्गातील आंतरक्रिया असणार आहेत ह्या आंतरक्रिया महत्वाच्या सांगितल्या जातात. म्हणजे काही मुलं कशी असणार आहेत जास्त क्रियाशील असतात, काही कमी क्रियाशील, तर काही काय असणार तर कोणत्याही प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. तर अशा पद्धतीची जी काही असणारी जबाबदारी वगैरे असणार आहेत, त्याचबरोबर शिक्षकाची त्यावेळची जी काही भूमिका आहे ही महत्वाची आहे. ओके, त्यामुळं शिक्षकाची वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही भूमिका विचारल्या जातात तर त्या सुद्धा या ठिकाणी वर्णिल्या जातात, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ओके, पुढचं बघा विशेष गरजा असणारी बालके, म्हणजेच या ठिकाणी बघा काय असणार इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आता यामध्ये तुम्हाला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन वरती डिपेंडेंट काय असतात, तर तुम्ही बीएडला असताना काय लिहितात तर त्याच्यावरती अहवाल लेखन करता बघा. ओके, तर त्या अहवाल लेखनामध्ये जे काही घटक असतात त्या घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आलो. ह्याच्यामध्ये बघा समावेशित शिक्षण. ओके, म्हणजेच कोणतं तर लक्षात ठेवायचं सार्वभौमिक किंवा सर्व समावेशित शिक्षण. ओके, अपंगत्व असलेले विद्यार्थी. ओके, मग ह्याच्यामध्ये कर्णबधिर आलीत, मूकबधिर आलीत, त्याचबरोबर अंध काय असणार तर विद्यार्थी आलीत, आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानसशास्त्र, म्हणजे साधारण व्यक्तीची मानसशास्त्र किंवा त्याची मानसिक स्थिती, आणि अपंगत्व किंवा अंधत्व किंवा कर्णबधिर असणाऱ्या विद्यार्थ्यांची काय असणार मानसिक स्थिती, त्याचबरोबर त्यांचे IQ लेवल्स, या सगळ्यांचा काय केला जातो या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यामुळं हा एक घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. कोणत्या विद्यार्थ्यासाठी कोणत्या प्रकारची काय असणार विशेष गरज असणार. आता उदाहरणार्थ अंध मुलांसाठीची ब्रेल लिपी महत्वाची, त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या काय असणार स्लेट्स असणार आहेत, पाट्या असणार आहेत त्या महत्वाच्या. ओके, कर्णबधिर मुलांच्यासाठी काय दिले जातात तर जे काही कानातील श्रवण यंत्र असणार आहे ते श्रवण यंत्र महत्वाचं आहे. ओके, त्याचबरोबर त्यांना हाताने काय केले जाते तर आकडेवारी वगैरे समजून काय सांगितले जाते तर शिक्षण दिलं जातं. ओके, मग प्रत्येकाचा जो काय IQ लेवल वगैरे असणार आहे तर त्याचबरोबर त्यांचं मानसशास्त्र याचा काय असणार या ठिकाणी अभ्यास असणार आहे. त्याचबरोबर अध्ययन अक्षमता, उदाहरणार्थ कोण असणार डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया. ओके, त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक कोणता दिला बघा तर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व. ओके, आता बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व जे काय असणार आहे याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार, बुद्धिमत्ता मापन आणि त्याच्याविषयी घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचा समावेश असणार आहे. व्यक्तिमत्व विकास यावर परिणाम करणारे घटक बघा महत्वाचं लक्ष द्या. व्यक्तिमत्व विकास जे काय असणार आहे या व्यक्तिमत्व विकासावरती परिणाम करणारे घटक. ओके, आणि व्यक्तिमत्व मापन पद्धती. त्याच्यानंतर अभ्यासासाठी संदर्भ पुस्तक जे काय असणार आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे पुस्तक महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्ही बीएडच्या शालेय तयारीसाठी जी काही शाळेमध्ये किंवा ग्रंथालयात मिळणारी जी काही पुस्तकं आहेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, त्यामध्ये प्रतिमाने वगैरे यांचा काय दिला जातो तर अभ्यास वगैरे दिला जातो ना, तर त्या सगळ्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकताय. इस्पेशली बाहेरची पुस्तकं वापरण्याऐवजी बीएडचं जे काही पाठ्यक्रम असणार आहे या पाठ्यक्रमाचं पुस्तक जर का तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पेपर काय करता येईल या ठिकाणी देता येईल. ओके, त्याचबरोबर हे पुस्तक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. डीएड आणि बीएड मधील मानसशास्त्राची पुस्तके सुद्धा अभ्यासावी लागणार आहेत तुम्हाला. ओके,
आणि त्याचबरोबर ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका असणार आहेत, त्या जुन्या प्रश्नपत्रिकांवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते पाहून तुम्ही मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची तयारी करू शकताय. ओके, पुढे बघा. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तत्पूर्वी आमच्या O अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जी काही TET विषयीची नवीन बॅच आहे ही नुकतीच चालू करण्यात आलेली आहे. ओके, जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल आणि तुम्ही ती कमीत कमी किमतीला बॅच जर का लागू करणार असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, आणि तुमची जी काही समस्या असणार आहे ती समस्या तुम्ही त्या ठिकाणी सांगून तुमच्या समस्येचं निराकरण करून घेऊ शकताय. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.